अहमदनगरमध्ये निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ते अर्ज भरल्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत। नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत बघायला मिळते। निलेश लंके यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि अर्ज भरल्यानंतर आता जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं बघायला मिळत आहे। नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत आपल्याला बघता येणार आहे। आमदारकीचा राजीनामा देऊन लंके लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहेत। महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या लढतींपैकीच ही सुद्धा एक महत्त्वाची लढत म्हणावी लागेल। अहमदनगरमधून निलेश लंके यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि अर्ज भरल्यानंतर शक्ती प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं। तर अहमदनगरमध्ये आपण हे दृश्य पाहतोय। निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आणि अर्ज भरल्यानंतर शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला बघायला मिळत आहे। नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत पार पडते। आमदारकीचा राजीनामा देऊन लंके हे लोकसभेच्या मैदानात आता उतरलेले आहेत। उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते मंडळी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते आणि अर्थाने उपस्थितीमध्ये या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। हनुमानरायांना प्रार्थना केली असं काय बळ मला त्या ठिकाणी येऊ दे की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ताकदीची आवश्यकता आहे, तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे। या मतदारसंघातील दीनदुबळ्या गरिबांची आवश्यकता आपल्याला या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी आज या निवडणुकीला सामोरं जावं लागतं। आपल्याला गदा भेटले, 2 गदा भेटल्या। हनुमान जयंती आहे, निवडणुकीला सामोरं जातो, 2 गदा भेटल्या। अरे मी हनुमान भक्त आहे, हनुमान भक्तांनाच गदा मिळणार नाही का? कोणाला गदा मिळणार का? सर्वसामान्य जनतेची गदा आहे आणि गदा कोणाला दिली जाते माहिती का? हनुमान रायांची गदा आणि ती कोणाला पैलवानाला दिली जाते। पहिल्यांदा म्हणून उतरले पैलवान जे मी कुठेतरी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी टीका केली भरसभेतून नागरिकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी निश्चय करावा आणि महाविकास आघाडीच्या रावण देखील लंकेचं ध्यान करावं। कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत असतं, विरोधकांच्या थोडंफार टीका करायची म्हणजे टाळ्या वाजवतात, लोकांची ही भावना असते म्हणून ते बोलत असतात। त्या गोष्टीला उत्तर द्यावं असं काय नसतं, ते कुठल्या भावनेने म्हणजे हे पण मला माहिती। आता पुढची 10 दिवस महत्वाचे आहे, कसे कोण येणारे, काय सभा होणार आहे? सगळ्यात महत्वाचं आहे आपलं चिन्ह घराघरापर्यंत प्रत्येकाच्या मनात चिन्ह गेलं पाहिजे, हे आमच्या पुढे आव्हान आहे। दुसरी काय असणार, आपल्या लोकांना जायचं, लोकांना चिन्ह सांगायचं, कारण ही निवडणूक जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे। एवढं काय करण्याचं काय अर्ज उमेदवार अर्ज भरला एकदम साधेपणाने भरला, कोणतेही शक्ती प्रदर्शन आपण अर्ज केले नाही। साहेब तुम्ही उभे किती उष्णता महापर्यंत सांगा ना। मगाशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणत होते
बाईट द्या म्हणलं, थोडं पुढं चला किंवा नको लय होऊ नये. एवढी उष्णता आहे, एवढ्या उष्णतेनं आपण लोकांना बोलवायचं. आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे आणि लोकांना आपण मिटिंग करायचं. हे करण्यापेक्षा आपलाच अर्ध शांततेने भरला पाहिजे ना. आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही. अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचे म्हणलो काय, मला काय लोक भाडे द्यावं लागायचं काय, त्या लोक इकत आणावं लागायचं काय. आपल्या लोकांना आव्हान केलं तर लोक आले. तरी बघा ना, हे कोणाला व्हॉट्सअपला टाकलं आपण उद्या अर्ज भरतोय, हे किती हजारो लोकांना उपस्थित आहे ना. हे तो आम्हाला ताकद आहे ना. एकंदरीत शरद पवारांनी देखील सभेच्या वेळी सांगितलं होतं की तुम्हाला थांबवण्यासाठी कुठे